देशाच्या सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांना थेट झुरळासमान लेखताच आता छत्रपती संभाजीनगरच्या तरुणानं कॉक्रोच जनता पार्टी सुरू केली आहे. गेल्या 72 तासांपैकी सोशल मीडियावर एक्सबॉक्स आणि इंस्टाग्रामवर एक भलता ट्रेंड सुरू झाला आहे. कॉक्रोच जनता पार्टी अवघ्या 3 दिवसात या विनोदी आणि उपहासात्मक राजकीय आघाडीने देशभरातील 1 लाखाहून अधिक तरुणांना आकर्षित केलं आहे आणि इंस्टाग्रामवर 20 लाखाहून अधिक फॉलोअर्स मिळवले आहेत. या व्हायरल वादाचा केंद्रस्थानी आहे छत्रपती संभाजीनगरचा 30 वर्षीय अभिजित दीपक दिपके. छत्रपती संभाजीनगरमधील अभिजित दिपके हा व्यावसायिक राजकीय संवाद रणनीतिकार आहे. अभिजितने पुण्यातून पत्रकारितेत पदवी घेतली. त्यानंतर तो उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला आहे. नुकतेच प्रतिष्ठित बोस्टन विद्यापीठातून जनसंपर्क विषयात मास्टर ऑफ सायन्स पूर्ण केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका तोंडी टिप्पणीनंतर ही चळवळ सुरू झाली आहे. 15 मे 2026 रोजी बनावट पदव्यांशी संबंधित एका खटल्याची सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी असे म्हटले होते, काही बेरोजगार लोक झुरळांप्रमाणे कायदा, प्रसारमाध्यमे आणि RTI चळवळीसारख्या प्रणालींमध्ये घुसखोरी करतात. नंतर सूर्यकांत यांनी स्पष्ट केलं की ही टिप्पणी सामान्य बेरोजगार तरुणांना उद्देशून नव्हती, तर बनावट पदव्या असलेल्यांना उद्देशून होती. पण तोपर्यंत सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक झाला. नीट पेपर फुटी आणि बेरोजगारीमुळे संतप्त झालेल्या तरुणांचा राग अभिजित दिपकेच्या लक्षात आला. 16 मे रोजी त्याने एक्सवर गमतीने लिहिले की जर सर्व झुरळे एकत्र आली तर काय होईल, आणि कॉक्रोच जनता पार्टी नावाची एक वेबसाईट आणि गुगल फॉर्म सुरू झाला. द वीकनुसार अभिजितने पक्षात सामील होण्यासाठी ठेवलेले निकष आजच्या जनरेशन जीच्या तरुणाईला पटणारे होते. पात्रतेच्या निकषांमध्ये बेरोजगार असणे, आळशी असणे, सतत ऑनलाईन, दिवसाचे 24 तास इंटरनेटवर असणे आणि व्यावसायिकपणे तक्रार करण्याची क्षमता असणे यांचा समावेश आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.